निवडणूक काळात आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं, अप्पर तहसीलदार मीना बाबर यांचं आवाहन। म्हसवड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पुढील महिन्यातील 2 तारखेला होते। या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शहरात लागू झालेली असून या आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे सर्वांनी पालन करावं असं आवाहन म्हसवडच्या अप्पर तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी मीना बाबर यांनी केलं। म्हसवड पालिकेच्या सभागृहात निवडणुकीच्या अनुषंगानं आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या। यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी प्रमुख उपस्थिती होते। सर्व संभाव्य इच्छुकांना मार्गदर्शन करताना बाबर यांनी सांगितलं की म्हसवड शहरात पालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली, तर या निवडणुकीतील पालिका हद्दीत आचारसंहिता लागू झाली। सध्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागवण्यात आलेले नाहीत, मात्र ज्या दिवशी अर्ज मागवले जातील त्या दिवसापासून प्रत्येक इच्छुकानं आपल्याकडून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी। निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार समोर आल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे। संभाव्य उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेची माहिती घेऊनच आपल्या प्रचाराची सुरुवात करावी। प्रचारासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या संबंधित उमेदवारांनी घेणं बंधनकारक आहे। पालिका हद्दीत जरी निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असली तरी हद्दीलगत असलेल्या ठिकाणी सुद्धा या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे। त्यामुळे एखाद्या उमेदवारानं हद्द सोडून जरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जेवणावळी घातल्या तरी तो खर्च संबंधित उमेदवारांवर लावला जाणार आहे। तर प्रत्येकानं आपल्याला निवडणूक आयोगाने दिलेल्या खर्चाची मर्यादा ओलांडू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई अटळ आहे। उमेदवारांनी सभा पदयात्रा करण्यासाठी पोलीस स्टेशनची व जागा मालकाची परवानगी घेणं बंधनकारक राहणार आहे। प्रचार करताना सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही त्याची पुरेपूर दक्षता घ्यावी। जर एखाद्या उमेदवाराकडून कोणाच्या सामाजिक अथवा धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तर संबंधित उमेदवारावर कारवाई निश्चित केली जाणार आहे। उमेदवारांनी आपल्या दैनंदिन खर्चाचा तपशील रोज निवडणूक शाखेत द्यायचा आहे। शहरात आदर्श आचारसंहिता ही निवडणूक निकालाच्या दिवशी लागू राहणार आहे। निवडणुकीचा प्रचार करताना कोणत्याही धार्मिक स्थळांचा वापर कोणालाही करता येणार नाही। निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व प्रकारच्या लागणाऱ्या परवानग्या संबंधितांना देण्यासाठी पालिका कार्यालयात एक खिडकी सुरू केली जाणार आहे। त्या ठिकाणी सर्व परवानग्या दिल्या जातील। ज्यांचा अर्ज प्रथम येईल त्यांनाच निवडणूक प्रचारासाठी मैदान उपलब्ध करून दिलं जाईल। यासाठी रजिस्टर ठेवण्यात येणार असून त्यानुसारच परवानग्या दिल्या जातील। दरम्यान निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांना कोणतीही अडचण वाटत असेल अथवा त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांच्यासाठी निवडणूक कार्यालय उघडं असून त्या ठिकाणी सुद्धा उमेदवारांना मार्गदर्शन केलं जाईल। उमेदवारांनी नॉमिनेशन अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा। अर्जावर कोणत्याही प्रकारची खाडाखोड असल्यास तो अर्ज बाद ठरवला जाणार असल्याचंही निवडणूक निर्णय अधिकारी बाबर यांनी सांगितलंय। प्रतिनिधी महेश कांबळे, राजयोग 79 न्यूज, म्हसवड।